हरि ओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आता लवकरच आपल्या नवीन वर्षाला म्हणजेच इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. आपण स्वामी भक्त आहोत किंवा दत्त भक्त आहोत, माऊली भक्त आहोत, म्हणजेच हिंदू संस्कृतीप्रमाणे चालतात. त्यांना माहीत आहे की आपण मराठी महिन्यानुसारच गुढीपाडव्याला नवीन वर्ष साजरे करतो. आता इंग्रजी वर्षानुसार आपले कॅलेंडर आपल्याला बदलावेच लागते. आपण 1 जानेवारीला नवीन कॅलेंडर लावले जाते. हे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नवीन वर्ष साजरे होते. गुढीपाडवा आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा होतो. पूर्ण जागतिक स्तरावर पाहिले गेले तर 1 जानेवारी हे नवीन वर्ष सुरू होते. त्या दिवशी जल्लोष केला जातो. पण आपण त्या जल्लोषापेक्षा थोडे वेगळे देवाची सेवा करूया. ती तुम्ही सेवा 31 डिसेंबर रात्री करू शकता किंवा 1 जानेवारीला सकाळी करू शकता. अशी प्रभावी गोष्ट असणार आहे, ज्याच्यामुळे आपले येणारे 1 जानेवारी वर्षापासून चालू झालेले वर्ष सुख समृद्धीचे, भरभराटीचे, आरोग्य संपन्न येणार आहे. सर्व इच्छा पूर्ण करणार येवो. स्वामी कृपा अखंड राहावी वर्षभर, म्हणून या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरणार आहे. या वर्षाचा योग खूप चांगला आहे. गुरुवारपासून नवीन वर्ष चालू आहे. बुधवारी एकादशी आहे. त्या दिवशी आपण सगळ्यांनी मिळून रात्री जागरण करून एखाद्या घरी एकादशी महात्म्य वाचावे किंवा हनुमान चालीसा सगळ्यांनी मिळून म्हणली तरी चालेल. एकत्रित उपासना केल्याचे फळ 10 पट मिळते. दुसऱ्या दिवशी गुरुवार असल्याने आपण स्वामींची सेवा म्हणून सगळ्यांनी स्वामींचे पारायण करू शकता. म्हणून आपली वर्षाची सुरुवात चांगली होते व आपल्याला नियम लागून जातो व आपल्याला त्याचे फळ पण मिळते आणि आपल्या मुलांना पण चांगले संस्कार मिळतात. 1 जानेवारीपासून तुम्ही केंद्रात जाण्याचा संकल्प करू शकता, आरतीचा संकल्प करू शकता, तुम्ही जपाचा संकल्प करू शकता. मी इतका माळा रोज जप करेल. एकादशीला तुम्ही स्वामी सारामृत ग्रंथ पारायण सुद्धा करू शकता. 31 डिसेंबरला अंधार करण्यापेक्षा दिवे लावून स्वामींची सेवा व दीप लावून सगळ्यांनी मिळून स्वामींचा जप एकत्रित म्हणून मुजरा घालून रात्रीचे जागरण करून भजन कीर्तन करून सगळ्यांना दाखवून द्यावे की देवाच्या नामस्मरणात किती ताकद आहे. अशाने नवीन पिढीला पण चांगले संस्कार होतील. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर अशा प्रकारची सेवा करू शकता. श्री स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.